नमस्ते मंडळी, तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये स्मिता होम किचन। तर आज मी तुमच्यासाठी एक मजेदार रेसिपी घेऊन आले आहे जी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरामध्ये बनते आणि ती लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारी अशी कांदे पोह्याची रेसिपी। तर चला तयारी करूया। 2 वाट्या आपल्याला जाडे पोहे घ्यायचे आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्यांना स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि त्याच्यामधले सर्व पाणी व्यवस्थित गाळून घ्या आणि छान कोरडे करून त्याला साईडला ठेवा। 2 कांदे, 3-4 हिरवी मिरची आणि थोडे कढीपत्त्याचे पाने छानपैकी कापून घ्या, बारीक चिरून घ्या। त्याच्यानंतर काय करायचं आहे, एका पॅनला गरम करून त्याच्यामध्ये 1 मुठभर असे शेंगदाणे टाका आणि त्याला छान असे खरपूस भाजून घ्या। थोड्या वेळानंतर त्याच गरम पॅनमध्ये 4 टेबलस्पून तेल घ्या। त्याच्यामध्ये गरम तेलामध्ये आपल्याला आता घालायचे आहे 1 टीस्पून जिरा आणि 1 टीस्पून मोहरी। मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कढीपत्त्याची पाने आणि चॉप केलेली हिरवी मिरची घालून घ्या आणि छान मीडियम फ्लेमवरती त्यांना 2 ते 3 मिनिटापर्यंत छान असे खरपूस परतून घ्या। त्याच्यामध्ये ॲड करा आता 1 टेबलस्पून मीठ। त्याच्याबरोबरच आता आपल्याला ॲड करायची आहे 1/2 टीस्पून हळद पावडर। चला आता हे छानपैकी मिक्स करून घेऊया आणि मग भिजवून घेतलेले पोहे आणि भाजून घेतलेले शेंगदाणे त्याच्यामध्ये ॲड करून घ्या। हे पहा, हे झाले आहे आणि आता छानपैकी याला 2 मिनिटासाठी परतून घ्या, पण गॅस तुम्हाला स्लो ठेवायचा आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर आपल्याला याला 2 मिनिटासाठी छान वाफ काढून घ्यायची आहे। हे बघा, वाफ काढून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे झाले आहेत आपले पोहे तयार। छान अशी बारीक शेव त्याच्यामध्ये भुरभरून 1 लिंबाची फोड आणि थोडी कोथिंबीर अशी घालून छानपैकी आपले पोहे आहेत तयार। तर जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच सोप्या आणि इझी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलबरोबर जोडून राहा। Thank you so much. Bye guys.